तर मित्रांनो आज आम्ही आलो लोणिवली या फार्म हाऊसला, सृष्टी फार्म हाऊसला. तर सृष्टी फार्म हाऊसला आलो, तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर चला, खूप सुंदर आहे. मी फोटो बघलाय लाईव्ह लोकेशन मध्ये. तर तुम्हाला पण यायचं असेल तर लोकेशन मध्ये या, क्लिक करून. पनवेल साईडला आहे, जास्त फार लांब नाहीये. तर चला तुम्हाला दाखवतो. तर चला जाऊया. तर गाईज तर आमचं बॅट बॉल खेळून झालेलं आहे. इथे आम्ही बॅट बॉल खेळतो. इथे अवस्था बघा, बॅट बॉल खेळताना स्टूल होता आणि इथे अवस्था बघा, चिखल झालं. कारण की इथे पाणी कुठून तरी आलं. इथे आता स्विमिंग पूल मध्ये चालू होतं, त्यांनी केलाय तिथे स्विमिंग पूल मध्ये बघा स्विमिंग. आणि आता संध्याकाळ झालेलं आहे. इथे डोंगर आहेत, खूप व्ह्यू तर एक नंबर आहे. इथे फोटो सेक्शन पण एक नंबर आहे. तिथे फोटो सेक्शन आहे, तुम्ही फोटो काढू शकता. सृष्टी फार्म आहे. आणि इथे तुम्ही पार्किंग करू शकता. पार्किंगला जागा पण खूप मोठी आहे. इथे बघा, पार्किंगला जागा पण खूप मोठी आहे. आणि इथे स्विमिंग पूलमध्ये लाईट चालवलेलं आहे इथे बघा. आणि इथे हा व्ह्यू, हा इथे दोन बेडरूम आहेत. इथे बसायला एक पालना आहे आणि इथे गार्डन आहे बघा. इथे तर आता आम्ही चाललो सगळी जण पाण्यामध्ये पोहायला. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता डायरेक्ट जेवायला बनवतात पकोडे. आणि जे व्हेज असतील त्याला, जे व्हेज असतील ते व्हेज, जे नॉनव्हेज असतील नॉनव्हेज. म्हणजे आता गुरुवार आहे, म्हणजे आम्हाला तर उपवास नाही, तर आम्ही नॉनव्हेजच खाऊ. व्हेजमध्ये जे व्हेज आहेत ते व्हेज खातील. तर चला जाऊया, तुम्हाला डायरेक्ट जेवायला भेटतो. तिथे काय काय तुम्हाला दाखवीन. चला जाऊया. आमचे वीरबाई, छोटे वीरबाई, चला. ते शूट चिकन आहे, चिकन रस्सा. आणि ते हाडूक आहे बघा, सगळं लॉलीपॉप आहे. आणि ते भाजी आहे व्हेज साठी. आणि ते पकोडे, चिकन पकोडे आणि लॉलीपॉप बघा, नानाला भेटलाय लॉलीपॉप. इथे आहे चिकनचा रस्सा. आणि इथे आहे लॉलीपॉप. इथे लॉलीपॉप आहे, चिकन लॉलीपॉप. आणि इथे आहे चिकन बिर्याणी, गरम आहे खूप. आपली सॉरी व्हेज बिर्याणी आहे हां. आणि इथे छोलेची भाजी आहे. आणि इथे आहे मटर पनीर भाजी. तर हा आहे जेवायला आजचा रातचा आम्हीच बनवला आहे. चला. तर आता स्विमिंग पूल मध्ये आलेलो, मी पण चाललोय. आता तुम्ही बघता इथे का
स्विमिंग पूलची लाइटिंग चालू आहे आता. सर्वजण नाही म्हणजे अर्धी लोक आलेले आहेत स्विमिंग पूलमध्ये, तर अर्धी लोक आहेत बेडरूममध्ये आणि सगळे आता स्विमिंग पूलमध्ये चालू आहे. मी पण चाललो स्विमिंग पूलमध्ये. तुला कसं वाटतं या स्विमिंग पूल फार्म हाऊसमध्ये आल्याबद्दल? ओके, फार्म हाऊस स्विमिंग पूल थोडं छोटं आणि पब्लिक पण जास्त आहे. आणि तो आपले लोणावली येथे आहे फार्म हाऊस, सृष्टी फार्म हाऊस. तिथे बघू शकता तुम्ही. तिथे तुम्ही फोटो सेक्शन आहे, तुम्ही फोटो काढू शकतात. आणि नाईटचा व्ह्यू बघा तुम्ही. लाईटिंग चालू आहे, नाईटचा व्ह्यू मला दाखवते. आता नाईटचा व्ह्यू बघितला असेल तर चला आता जेवल्यानंतर भेटूया. आता आम्ही चाललो आहोत स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग पूलमध्ये म्हणतात आता जर जेवलं तर कॅमेरा तर खराब होऊ शकतो आणि स्पीकर तर माहिती आहे तुम्हाला खराब होऊ शकतो. चला तर जाऊ स्विमिंग पूलमध्ये आणि आता एन्जॉय करूया. आता जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो, जेवायला मध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. चला. तर काय इथे जोरात पाऊस पडत होता बघू शकता. आता थांबलाय 15 मिनिटानंतर गडगडतात. आता स्विमिंग पूलमध्ये गेलतो बस तर गडगडतात बघा तुम्ही. इथे बघू शकते बघा दगड करतात. आता जस्ट आलो तो चाललेलो बस लगेच पाऊस आला तुम्ही बघा. तर आता वाजले आहेत 11:15. तर इथे जेवायला घेतलेले आहेत नानासाहेब. आम्ही जेवून झालेलो होतो आणि पवायला आलते सर्वजण, पण आता सगळी मेहनत गेली वाया. तर चला जाऊया, तुम्हाला भेटतो नंतर बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आता वाजलेत जेमतेम 9 वाजलेत आणि सकाळचा जो व्ह्यू आहे ना तो बघा. एक नंबर जो व्ह्यू आहे तो एक नंबर आहे. आणि सकाळचे काल रात्री पाऊस पडले तुम्हाला माहिती असेल, तर तो सकाळचा व्ह्यू आहे ना तो एक नंबर आहे. आता आम्ही नाश्ता बिष्टा करतो आणि डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये जातो. तर आता जास्त ब्लॉग बनवायला भेटला नाही म्हणून तर चला जाऊया आता स्विमिंग पूलमध्ये. चला. तर गाईज आता सगळे आले स्विमिंग पूलमध्ये पोहायला बघा. हे बघा सगळे जण आलेले आहेत तिथे बघा. सगळी जण बसलीत आणि बघा इथे एन्जॉय चालू आहे, फुल एन्जॉय. इथे खाण्यापिण्याची सगळी सोय आता स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहेत. हे बघा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहेत. आता एन्जॉय करून जाऊ डायरेक्ट जेवायला, तिथून आम्ही घरी जाऊ. जर तुम्हाला ब्लॉग हा आवडला तर नक्कीच लाईक करा आणि विजिट करा सृष्टी फार्म हाऊसला. सृष्टी फार्म हाऊस बघा, म्हणजे जर फॅमिली असेल तर खूप एन्जॉय येईल. इथे आलं तर नक्की विजिट करा. तर चला जाऊया आता. तर गाईज आता चाललो होता मी फार्म हाऊस सोडून चाललो होता. आता विचार चाललाय कारल्याला होता, पण नक्की नाही कारल्याला जावंच आहे की नाही. पण चाललो इथे बघा. निखिल काय बोलशील निखिल तू? तिथे पण एक रात्र वस्ती करायची. जर जेल होतं मजा येईल आणि आई एकविरीचं पण दर्शन भेटेल आपल्यानंतर. आता बघूया काय होते. इथे सगळी लोक जमले, चर्चा चालू होते कारल्याला जायचे बघा. आता फार्म हाऊस सोडून चाललो कारण की दुसरी माणसं येतात आता फार्म हाऊस म्हणून ना. लवकर चाललो तर कारल्याला जातो. बघूया विचार चालू आहे तर चला जाऊया. चला बघूया. तर काय आता जुगल कृष्ण मंदिरमध्ये आलेलो शेडिंगमध्ये. लोणावलीच्या साईडला आहे थोडासा. तर रस्ता दोन आहे, तिथून एक रस्ता आहे. तर इथं एक असं आहे, इथून एंट्री आहे. हा जुगल कृष्ण मंदिर तुम्हाला दाखवतो मी. थांबा, इथून एंटर आहे बघा. आणि इथे शांतता जास्त आहे. इथे नाही काही वातावरण पण एक नंबर आहे बघा. ते बघा आणि देऊळ आहे ते खूप सुंदर आहे. शांत वातावरण आहे. तर आता आम्ही चाललो आहोत कारल्याला. तर कारल्याचा जायचा प्लॅन फिक्स झाला आहे. तर तो दुसरा ब्लॉग येणार आहे कारल्याचा. तर
चला जाऊया तर दर्शन घेतो आणि आता तो डायरेक्ट कारल्याला निघाला तर चला जाऊया. तर तो कारल्याचा ब्लॉग नवीन येणार आहे, दुसरा ब्लॉग येईन कारल्याचा. आणि ते आपले गणपती बाप्पा, तिथे कृष्णाचं मंदिर आहे, कृष्ण भगवान का मंदिर उधर बघू शकता तुम्ही. तर